नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अमितभाई शहा यांच्यावर टीका करणाऱ्यांना वाघनखं काढण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ठाणे महापालिका क्षेत्रातील जलजीवन मिशनच्या अपयशाविरोधात श्रमजीवी संघटनेचं आंदोलन आणि ठाण्यात निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. मुंबईतील कोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित केलेल्या सहकार से समृद्धी या विशेष कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या अंधेरीतील सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. यावेळेला बोलताना अमितभाई मुंबईत येणार असले की काहींच्या पोटात लगेच मळमळ सुरू होते. वाघनखं काढण्याची भाषा करणाऱ्यांना अमितभाई यांच्या नखाची तरी सर आहे का? वाघनखं काढायची तर त्यासाठी वाघाचं काळीज लागतं आणि ते अमितभाईंकडे आणि त्यांनी अनेकदा आपल्या कृतीमधून ते दाखवून दिले, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. तसंच गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारनं केलेलं काम पाहून जळफळाट होत असल्याचं उबाटा प्रमुख अशी विधानं करत असल्याचं शिंदे यांनी यावेळेला बोलताना म्हटलं. ठाणे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना आजही पाणी आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेनं 25 जानेवारीला ठाणे महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केलं. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळानं पाणी पुरवठा करणं आवश्यक असतानाही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही ही सुविधा मिळालेली नाही. शासनानं या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता. तसंच 15व्या वित्त आयोग आणि पेसा योजनेतूनही निधी देण्यात आला. तरीसुद्धा कौसा पाणेरीपाडा, दवेरीपाडा, शीलठाकूरपाडा, कळवा वाघोबा नगर ठाकूरपाडा, येऊर नार्लीपाडा, साकपाडा इथे पाण्याची टंचाई कायम आहे. संघटनेनं या आंदोलनादरम्यान प्रशासनाला प्रश्न विचारले की ठाणे महापालिका क्षेत्रात अद्याप किती पाड्यांमध्ये पाणी पुरवठा सुरू झालेला नाही आणि योजनेचं काम अपूर्ण का राहिलं. या आंदोलनात संघटनेनं घरपट्टी, वैयक्तिक शौचालय आणि पाणी पुरवठा सुविधा यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान संघटनेच्या या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधलं असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. ठाणे येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मतदान दिनाच्या निमित्तानं निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं. ईव्हीएम मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवत पुन्हा एकदा पारंपरिक मतपत्रिका पद्धत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त केला. ईव्हीएममध्ये पारदर्शकता नाही आणि मतदान प्रक्रियेचा विश्वास वाढवण्यासाठी बॅलेट पेपर प्रणाली परत आणली पाहिजे असं आंदोलकांचं म्हणणं आहे. यावेळेला मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. ठाण्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आपला रोष व्यक्त केला. तसंच निवडणूक आयोगानं तातडीनं कारवाई करून लोकशाहीसाठी पारंपरिक पद्धतीची पुनर्स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली. हा निषेध शांततेत पार पडला असून पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मशीन असेल या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसने आंदोलन उभारलेलं होतं. 1985 सालापासून 1947 साला प्रदीर्घ लढा दिल्यानंतर देश स्वतंत्र झाला होता आणि काँग्रेसने 75 वर्षापूर्वी निवडणूक आयोगाची स्थापना केलेली होती. लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, अगदी पंचायत स्तरापासून ते देश पातळीवरती निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात, बॅलेट पेपरवर व्हाव्यात, याकरिता काँग्रेसने तरतुदी करून ठेवलेल्या होत्या. मात्र मध्यंतरीच्या काळात ईव्हीएम मशीन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाकडनं गैरप्रकार सुरू झालेला आहे आणि आज 75 वर्ष निवडणूक आयोगाच्या स्थापनेला होत आहेत. म्हणून त्याचं औचित्य साधून या ठिकाणी काँग्रेसने देशभरात ठिकठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात याव्या, ईव्हीएम पद्धत रद्द करण्यात यावी, निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन छेडलेलं आहे. हे आंदोलन खरगे साहेबांच्या, राहुलजींच्या आदेशानुसार आणि प्रांताध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार नसीम खान आणि हे आमचे राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आम्ही ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतलेलं आहे. राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रचारासाठी आणि देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी 2 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे राष्ट्रीय कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आले. ठाणे शहरात मागील अनेक वर्षांपासून सतत राष्ट्रीय स्तराचे कवी संमेलनाचं आयोजन होत आहे. कवी संमेलनाचे कार्यक्रमात समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणारे विशिष्ट लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं.
कवी संमेलनात साहित्यासाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार, देशासाठी अद्भुत साहस आणि जाबांजीनं पराक्रम कौशल्य दाखवणारे शख्सियतना महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार आणि स्वतःच्या गुणवंताचे माध्यमातून महाराष्ट्राचं नाव देशविदेशात महान करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार देण्यात येतो. या वर्षाच्या कार्यक्रमात डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्काराने कवी एवं लेखक डॉक्टर अनिल कुमार सिंग, महाराणा प्रताप शौर्य पुरस्काराने कारगिल युद्ध आणि अनेक युद्धात सहभागी झालेल्या आणि 11 गोळ्या लागून सुद्धा सेनेत कार्यरत शिपाई मधुसूदन सुर्वे, छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी अभिनेता प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे चेअरमन वकील गजानन चव्हाण आणि ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन आणि दीपप्रज्वलन होणार आहे. ठाणे शहराचे या समारोहात अनेक गणमान्य अतिथी उपस्थित राहणार आहेत. उद्योगपती, समाजसेवा अजित बच्चन सुद्धा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रोग्राम के बारे में जैसा कि आप लोग सभी लोग जानते हैं कि ठाणे शहर में विगत 30 वर्षों से सतत राष्ट्रीय कवि सम्मेलन का आयोजन किया जाता है और इसी कड़ी में उसी से प्रेरणा लेते हुए हम लोग भी पिछले कई सालों से इस कार्यक्रम में आयोजन समिति के तौर पर जुड़े हुए थे और आकस्मिक स्वर्गीय एडवोकेट बीएल शर्मा जी का निधन होने की वजह से यह कार्यक्रम बंद न हो ऐसा आयोजन समिति ने निर्णय लिया और हम लोग उस कवि सम्मेलन जो ठाणे में होना चाहिए वो निरंतर रूप से चलना चाहिए ऐसा आयोजन समिति ने निर्णय लिया है और उस कड़ी में इस वर्ष भी हम लोग राष्ट्रीय कवि सम्मेलन का आयोजन कर रहे हैं. प्रमुख अतिथि जो है महाराष्ट्र एंड गोवा के बार काउंसिल के चेयरमैन वरिष्ठ वकील श्री गजानन चौहान जी और ठाणे शहर पुलिस आयुक्त श्री डुमरे जी ने दीप प्रज्वलन में और कार्यक्रम को उद्घाटन करने के लिए अपनी तरफ से हामी दी है, उन्होंने स्वेच्छा जताई है. राष्ट्रीय कवि जो है शशिकांत यादव देवास से आने वाले हैं, वो मंच संचालन करेंगे. उसके बाद हास्य सम्राट श्री सुदीप बोला जी दिल्ली से आ रहे हैं. अशोक चारण जो देशभक्ति की कविता कहते हैं वो जयपुर से आ रहे हैं. श्री अमन अक्षर इंदौर से आ रहे हैं. श्री पार्थ नवीन प्रतापगढ़ से आ रहे हैं. सुश्री प्रियंका ओम नंदनी काशी से आ रही है और श्री चेतन चर्चित उत्तर प्रदेश से आ रहे हैं. ठाण्यात काँग्रेस नेते नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या धोरणांवर तसंच निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशातील जनतेला आणि निवडणूक आयोगाला शुभेच्छा देताना त्यांनी भयमुक्त निवडणुकांसाठी जोर दिला. देशाचं लोकतंत्र मजबूत व्हावं, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी असं त्यांनी नमूद केलं. परभणी आणि बीड प्रकरणाचा संदर्भ देत नसीम खान यांनी त्यावर सखोल चौकशीची मागणी केली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अजित पवार यांची जबाबदारी मोठी आहे कारण त्यांच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत असंही ते म्हणाले. महिला कल्याण योजनांमध्ये अपात्र झालेल्या 30 लाख महिलांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. निवडणुकीच्या आधी महिलांना अपात्र का ठरवलं नाही? हा फक्त विकासाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. एसटी दरात 15% वाढ केल्याचा निषेध करत त्यांनी ही वाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली. ही दरवाढ म्हणजे गब्बर सिंग टॅक्स आहे जी सामान्य जनतेच्या खिशावर मोठा ताण आणेल असं त्यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी होतीये, मात्र महाविकास आघाडीत मिळून निर्णय घेऊ. नसीम खान यांनी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रभावी निर्णयाची मागणी केली आहे. काँग्रेसचा नारा जे उद्धव ठाकरे गटाकडनं देण्यात आला आहे, आपल्याकडनं देखील मुंबई असेल, महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, इतर महापालिका कसं असणार आहे? नाही, आमचा हे बघा, लोकल बॉडीच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका ह्या ज्या निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. आमच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांची, आमच्या नेत्यांची सुद्धा हीच मागणी आहे की निवडणुका वेगळा लढला पाहिजे, स्वबलावर लढला पाहिजे, ही आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे. अनेक पत्र आणि अनेक निवेदनं आमच्याकडे सुद्धा तशा प्रकारच्या प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेली आहे. तरी सुद्धा महाविकास आघाडी या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि महानगरपालिकाच्या निवडणुकाबद्दल येणाऱ्या कालामध्ये आम्ही मिळून बसून निर्णय घेऊ. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे नोंद केली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
अमितभाई शहा यांच्यावर टीका करणाऱ्यांना वाघनखं काढण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ठाणे महापालिका क्षेत्रातील जलजीवन मिशनच्या अपयशाविरोधात श्रमजीवी संघटनेचं आंदोलन आणि ठाण्यात निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.